संडे असू मंडे असू काय नाही, आपली देवपूजा कधीच डेली कधीच चुकत नाही, म्हणजे कधीच चुकत नाही. तर उठले आणि मस्त आंघोळ वगैरे केली, घरं झाडली आणि पहिलं पूजा वगैरे करून घेतली. आणि माझ्याकडे आज अगरबत्ती संपलेली, मग म्हटलं दिवा तरी लावूया. मग दुकानात जायचा कंटाळा, देवाला काय मनातून श्रद्धा पाहिजे नाही का. मग असं दिवाबत्ती वगैरे केलं आणि माझं घर फ्रेश फ्रेश वाटायला लागलं. तर चलो अशी मस्तपैकी दिवाबत्ती केली आणि मग लगेच लागले मी सॅलड खायला, कारण की पोरं सगळे झोपलेत माझी लेकरं. आणि मग म्हटलं आज थोडं पहिल्या सुरू बघा खायला भेटलंय मला नाही का, नाही तर सगळ्यांचं आवरून रोज खायला लागतं. मग मस्त असं सगळे फ्रूट वगैरे कापले मॉर्निंगला मस्तपैकी असं खाऊन घेतलं. आणि मग लगेच पोरांची फरमाईश होती मम्मी वडापाव बना, तर मग लगेच काय आपण लगेच पोरांची फरमाईश पूर्ण करत असतो बरं का. मग थोडंसं पीठ पातळ घट्ट झालं होतं, मग त्यात पाणी टाकलं, गरा 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 फिरवलं आणि असं थोडंसं हॉटेलसारखी स्टाईल मागली, पण ते माझ्याकडून नाही झालं. तर हे बघा मसाला बनवून घेतलाय मस्तपैकी बटाट्याच्या, आणि मग लगेच घेतले असे गरमागरम वडे तळायला. तर बघू शकता छान छान असे बटाटे वडे. तर माझ्या पोरांना आहे ना मी काय बनवून देऊन काय नाही असं होतं मला नाही का असं. तर चला मग लगेच पोरांसाठी गरमागरम वडे बनवले छानपैकी असे. तर काय माहिती पीठ कसं चिकट चिकट होतं, पण एकदम वडे खास खास झाले होते, एकदम हॉटेल बाहेर सारखे माहिती का. तर आहेच आपण सुगरण असे मस्त वडे वगैरे करून घेतले, तळून घेतले आणि लगेच असं छानपैकी बघा किती छान खरपूस बारीक गॅसवर छान असे पोरांसाठी वडे. आणि मिरच्या पण तळायच्या होत्या. आणि मग माझी लेकरं आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आले, मग त्यांना लगेच गरमागरम लागा किती खुशी, इतनी खुशी वाव लेकरांना माझ्या. असं नवीन बनवलं की एवढं खुश होतात. मग चला म्हटलं एवढं ह्या खुशी पुढं दुसरं काय हो आहे ना जीवनात. मग लेकरं खुश तर आपण खुश. तर बघा किती खुश झाले माझं बिट्टू. मग लगेच तिला खायला दिलं, मोठीला पण दिलंय, माझी मोठी कन्या आहे. हे दोन आहेत मला बरं का. तर चला मग हे लेकरं माझी टी व्ही बघत बघत खातील. मग लगेच आहोंसाठी वरण भात करून घेतलं. आहोंना वडापाववरच नाही भागत आणि मग माझं पण नाही भागत ते वडापाव. डाएट करायचं म्हटलं ना मग असे असतं. मग असं वरण भात केलं. तेवढ्यात आहो आले जेवायला. मग मला रात्रीची भाजी आणि भेंडी होती ते खाल्ली. आणि इकडे न्यूज बघत होते काय हल्ले चालू आहेत रे राव, हे त्याच्यावर हे त्याच्यावर. मग आहोंसोबत असं मस्त जेवण केलं. तर चला आजसाठी एवढंच होतं.